आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. हे अर्जुना, मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणं आहे आणि हा मोक्ष केवळ मनुष्य योनीद्वारेच प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच मनुष्याच्या शरीराला मोक्षाचं द्वार असं म्हटलं जातं. हे अर्जुना, मानवी शरीर मिळणं खूपच कठीण असतं. याला असंच गमावता कामा नये. देवताही मानवी शरीराची इच्छा करतात, पण मनुष्याची विडंबना हीच आहे की तो या शरीराला अर्थात मोक्ष मिळवायच्या संधी वाया दवडतो. संपूर्ण आयुष्य भोग विलासात घालवतो. इतकंच नव्हे तर जेव्हा शरीर सोडायची वेळ येते तेव्हा ही वासना त्याची पाठ सोडत नाही. हे अर्जुना, मृत्यूच्या वेळी जी वासना मनुष्याच्या मनात घर करून असते त्याच वासनेप्रमाणे मनुष्याला पुढचा जन्म मिळतो. प्रभू, भगवान श्रीकृष्ण हे काय म्हणतायत की मृत्यू समयी मनुष्याच्या मनात जी वासना किंवा अपूर्ण कामना असते, मनुष्याचा पुढचा जन्म त्याच्यानुसारच होतो. याचा काय अर्थ आहे? देवी, आता भगवान श्रीकृष्ण जे म्हणाले आहेत ते अतिशय गोपनीय आहे आणि गूढ ज्ञान आहे. तू याला एक गुप्त विद्याही म्हणू शकतेस. ज्याला ही विद्या कळली त्या व्यक्तीला खूप सहजपणे मोक्षाची प्राप्ती होते. मला कळलं नाही भगवान, ही गुप्त विद्या काय आहे? देवी, ही गुप्त विद्या मृत्यूची विद्या आहे. प्रभूंना म्हणायचंय की व्यक्तीने कसंही जीवन घालवलं असलं तरी अंतसमयी मन एकाग्र करून केवळ प्रभूचं ध्यान करत त्याने शरीराचा त्याग केला तर तो सरळ परमात्म्याच्या चरणाशी पोहोचतो. तिथून त्याला परत यावं लागत नाही. अंतिम क्षण सर्वोत्तम म्हणजेच मृत्यूचा क्षण खूप महत्वाचा क्षण असतो. या क्षणात व्यक्ती ज्या गोष्टीचं ध्यान करतो त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्मही मिळतो. भगवान, ही गूढ गोष्ट एखादं उदाहरण देऊन समजवायची कृपा करावी. देवी, याबाबत महर्षी जडभरत यांच्यापेक्षा उत्तम उदाहरण काय असू शकतं? जडभरत? जडभरत एक निष्पाप ऋषी होते. ते मुक्तीच्या द्वारांपर्यंत पोचले होते. त्यांनी हरणाच्या एका अनाथ पिल्लाचं पालन पोषण केलं. त्या बछड्यावर त्यांचे इतकं प्रेम होतं की ते नेहमी त्यांना हरणाच्या बछड्याचीच काळजी वाटत असायची. इतकंच नाही तर मृत्यूसमयही त्यांच्या मनात तोच बछडा होता. कारण शेवटच्या क्षणीही त्यांच्या मनात तोच बछडा होता, म्हणून त्यांना पुढचा जन्म हरणाच्या योनीत मिळाला. प्रभू, मृत्यूच्या वेळेचं इतकं महत्व का असतं? देवी, मनुष्याच्या मृत्यूची वेळ ही मोक्षाची संधी असते. अशा वेळी जर मनुष्य आपल्या विधात्याशी मिलनाऐवजी त्याच्या मायेच्या बंधनामध्ये जर राहिला
तर हे विधात्याचा अपमान करण्यासारखेच आहे. की तो विधात्याचा अपमान करण्यासारखाच आहे, की तो आपल्या विधात्यापेक्षा जास्त महत्व त्याने निर्माण केलेल्या मायेला देतो. म्हणून त्याला मृत्यूनंतरही स्वर्गही मिळू शकतो, परंतु मोक्ष नाही मिळू शकत. म्हणूनच देवी, मृत्यूच्या वेळी जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये नाही तर परमात्म्याचं ध्यान करण्यामध्येच मग्न असावं.